नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस सुखात, आनंदात आणि स्वामींच्या स्मरणात जावो एवढी स्वामीचरणी प्रार्थना. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ आहे, आज जी आहे आज सोमवती अमावस्या, त्या संदर्भात. सोमवती अमावस्या यावेळेस 13 जुलै आणि 14 जुलै या 2 दिवशी आहे. 13 जुलै म्हणजे सोमवारी ही संध्याकाळी 6:50 चालू होत आहे आणि 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी ही अमावस्या 3:30 वाजता 3:30 संपत आहे. त्यामुळे ही अमावस्या सोमवती अमावस्या देखील आहे आणि मंगळवारी देखील ही अमावस्या आहे. तर या अमावस्याच्या संदर्भात माहिती आणि अमावस्येच्या दिवसात जो काही आपल्यावर निगेटिव्ह प्रभाव असतो तो कमी करण्यासाठी काय करता येईल त्या संदर्भात उपाययोजना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सर्वांच्या मागे काही ना काही कटकटी, सतत संकट, दररोजच्या जीवनामध्ये यश अपयश या गोष्टी असतातच. कारण या गोष्टींचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये वाईट, नकारात्मक तसेच अमावस्या पौर्णिमा या सर्व तिथींचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. त्यामुळे जसं जसं अमावस्या पौर्णिमा येतील तसं त्या दिवसामध्ये अमावस्येच्या अगोदर एक दिवस आणि नंतर एक दिवस आपल्यावर नकारात्मकता ही जास्त मोठ्या प्रमाणात काम करत असते. हे जर आपण बारीक निरीक्षण केलं तर आपल्या नक्कीच लक्षात येईल की या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये अशांती, भांडणं, कलह, त्याचबरोबर कामामध्ये अपयश अशा गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. अमावस्या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये जर कोणी वडिलोपार्जित अपघाताने निधन पावलेली व्यक्ती असेल तर त्यामुळे आपल्या घरावर जर पितृदोष असेल तर त्या संदर्भात देखील आपल्याला घरावर संकट आलेली दिसून येतात. त्यामुळे या अशा वाईट गोष्टी, अमावस्येचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील हे आपण पाहणार आहोत. अमावस्या व पौर्णिमा या काळात आपल्यासोबत घडत असलेल्या निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव जास्त असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त या काळात देवाची आराधना करायची असते. यामध्ये सर्वात श्रेष्ठ आराधना, सर्वात श्रेष्ठ सेवा कोणती? तर सर्व वाईट गोष्टींना एका सूत्रात बांधणारा सर्वोत्तम उपाय म्हणजेच नवनाथ ग्रंथ होय. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. नवनाथ ग्रंथामधील 5वा अध्याय आहे तो त्या 5व्या अध्यायामध्ये वर्णन आहे की मच्छिंद्रनाथांनी कशा प्रकारे भूत प्रेत यांना बांधून त्यांच्याकडून वचन घेतले आहे की जे नवनाथ ग्रंथाचे पारायण करतील, जे 5वा अध्याय वाचन करतील त्यांच्यासोबत कुठल्याही गोष्टी अनिष्ट घडणार नाहीत, त्यांना वाईट शक्ती त्रास देणार नाही याची ग्वाही दिलेली आहे. त्यामुळे हा सर्वोत्तम उपाय आहे. नकारात्मक ज्या गोष्टी आहेत घरात त्या घालवण्यासाठी आपल्याला नवनाथामधील जो 5वा अध्याय आहे त्या 5व्या अध्यायाचे वाचन, त्याचबरोबर जे आपल्या कालभैरव अष्टक आहे, कालभैरव अष्टकाचे वाचन हे देखील अत्यंत प्रभावी आहे. ह्या 2 गोष्टी, त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त यांची देखील सेवा अत्यंत प्रभावी ठरते. अमावस्या पौर्णिमेच्या काळात आपण या सेवा केल्या तर आपल्यासोबत वाईट गोष्टी घडत असतात त्या नक्कीच कमी होतील आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, शांतता कायम नांदेल. भांडणं, कलह होणार नाहीत, अपयश येणार नाही, अपघात होणार नाहीत. आपण पाहतो की अमावस्येच्या काळामध्ये सतत वाईट घटना ऐकू येत असतात. मागे जेव्हा पंढरपूरला जो अपघात झाला की एक वाहन विहिरीत कोसळलं आणि त्यामध्ये भरपूर जण पाण्यामध्ये बुडाले, तो देखील दिवस सोमवती अमावस्येचाच होता. हा सगळा नकारात्मक शक्तीचा प्रभाव असल्यामुळे अशा वाईट घटना घडतात. कोणाचा विश्वास असेल किंवा नसेल, परंतु आपण जाणीवपूर्वक लक्ष करून पाहिले तर या गोष्टी नक्कीच आपल्या लक्षात येतात की या गोष्टींचा प्रभाव आपल्या जीवनावर कमी जास्त प्रमाणात होतच असतो. हा प्रभाव टाळण्यासाठी आपल्याला काही दैवी उपाय करणे गरजेचे असते. अमावस्येच्या काळात वाईट गोष्टी, बाहेरच्या बाधा जास्त प्रमाणात फोफावतात. त्यामुळे त्यावर जालीम उपाय म्हणजेच नवनाथ ग्रंथातील 5वा अध्याय आपल्याला सायंकाळी
7च्या नंतर वाचायचा आहे. त्याचबरोबर 11 वेळेस कालभैरव अष्टक वाचायचं आहे. अमावस्येच्या दिवसामध्ये केलेली शिवाराधना ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. अमावस्येच्या काळामध्ये शिवालयात जाऊन आपल्याला शिवाची पूजा करायची आहे, शिवपिंडीची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर मंदिरात जाऊन एक आपल्याला नारळ अर्पण करायचा आहे, मंदिरामध्ये दीप प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला देखील दिवा लावायचा आहे. त्यामुळे आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे तसेच पितृदोष आहे तो कमी होण्यास नक्कीच मदत होते. या उपायाने आपण अमावस्येच्या दिवसाचा जो वाईट प्रभाव असतो तो कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू आणि त्यामुळे आपल्यावरील जे अनिष्ट आहे ते अनिष्ट नक्कीच टळेल. तर त्याचसोबत अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजेच अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्याला घरभर फिरून घरातील सर्व कोपऱ्यांना फिरून घेऊन तो नारळ आपल्याला मंदिरामध्ये नेऊन ठेवायचा आहे किंवा फोडायचा आहे. अशा प्रकारे केल्यामुळे आपल्या घरामधील जी नकारात्मकता असेल ती नारळासोबत मंदिरात जाऊन क्षीण होते. त्यामुळे आपलं घर पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहतं आणि नकारात्मकता बाहेर पडून जाते. अमावस्या 13 तारखेला आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी आपल्याला सकाळी स्वच्छ घर केल्यानंतर आपल्याला घरातील उंबऱ्याला जे आहे हळदीचे लेपन देखील करायचे आहे. त्यामुळे बाहेरची नकारात्मक एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि आपल्या घरावर कुठलाही वाईट प्रभाव पडणार नाही. अशा प्रकारच्या सेवा आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायच्या आहे. त्याचबरोबर आपल्याला अमावस्येच्या दिवशी हनुमान मंदिराच्या ठिकाणी जाऊन एक दीप प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर जी पिवळी मोहरी आहे ती आपल्याला हनुमान मंदिरामध्ये नेऊन टाकायची आहे. त्याचबरोबर पिवळी मोहरी आपण आपल्या घरामध्ये देखील चौबाकडे पसरू शकतो. त्यामुळे देखील पिवळी मोहरी असते ती आपल्या घरातील नकारात्मक शोषून घेते आणि कमी करण्याचा प्रयत्न करते. अशा गोष्टी आपण अमावस्येच्या दिवशी केल्या तर नक्कीच आपल्याला अमावस्येमुळे जे वाईट प्रभाव असतात ते कमी होण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. तसेच आपल्याला दत्त आराधना करायची आहे अमावस्येच्या काळात. यामुळे देखील अमावस्येचा प्रभाव कमी होतो. अशा प्रकारची उपाययोजना आपल्याला अमावस्येच्या काळात करायच्या. तर हे उपाय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन उपायासोबत. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.